आज गावामध्ये आपला संकल्प विकसित भारत अशा स्वरूपाचं अभियान घेऊन हा रथ आलेला आहे। या रथाच्या संदर्भातले आणि ह्या पोहोचवत असणाऱ्या काही गोष्टींच्या मधले प्रश्न त्याचे कोऑर्डिनेटर असणारे या रथ इथं गावात घेऊन येणारे काही अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण थोडंसं बोलूयात। फोटो झालेले आहेत तुमचे सगळ्यांचे, फोटो झाले असतील तर माझी विनंती आहे, कुणाकडे जायचं तुम्ही सांगा ग्रामसेवक साहेब, कुणाकडे जायचं? साहेब तुमचं नाव काय आहे? अजित वागरे। अच्छा, तुम्ही हा रथ घेऊन आलेला आहात, काय संकल्पना आहे याच्या मागची? यामधून एकच आहे, जी आतापर्यंत उज्ज्वल योजना म्हणून तयार झालेली आहे ती गव्हर्नमेंटकडनं कमी सबसिडी मिळून जे HP गॅस किंवा जे गॅस मिळालेले आहे त्यांना आता पोहोचलेले, मला वाटतं इथं लाभार्थी पण असणार आहेत, आपल्या तुमच्या गावामध्ये लाभार्थी आहेत। तसंच जे योजना गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत की बऱ्याच योजना आहेत, भरपूर मला वाटते हजारो योजना आहेत की वरून मला फक्त एक साधा प्रश्न विचारायचा आहे, हे सरकार देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? हे देशाचं सरकार। मग जर देशाचं सरकार असेल तर तुम्ही घेऊन आलेल्या रथामध्ये मोदी सरकारची हमी असा शब्द का लिहिलेला आहे? हे देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? नाही, हे मोदी सरकार आपल्या आता कसं आहे, मोदी सरकार म्हणजे काय? एका व्यक्तीचं सरकार असतं का? नाही, मग एका व्यक्तीचं सरकार ज्या वेळेला नसतं त्यावेळेला तुम्ही या शब्दांमध्ये बोर्डामध्ये मोदी सरकार असा शब्द का लिहिलेला आहे? आपल्या आता पंतप्रधान आहेत ते मोदी आहेत। मग एकट्या पंतप्रधानाचं सरकार का? नाही, मी काय म्हणणं आहे, त्यांनी ज्या योजना सगळ्या दिलेल्या त्या पूर्णपणे जे खाली लाभार्थी आहेत त्यांच्या बरोबर, मग त्या योजना कुणाच्या, मोदीच्या का भारत सरकारच्या? सरकारच्या। मग शब्द का आलाय तुमचा मोदी सरकार? का आणलेला आहे तुम्ही घेऊन आलाय की नाही हा रथ? नाही आलेलो आहे। हा, मग का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार? भारत सरकार असं का वापरले गेलेलं नाहीये? भारत सरकार आणि त्यासोबतच हा सेल्फीचा पॉइंट जो आहे त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगाने असणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? इथं तिरंगाच्या अनुषंगाने असताना तिरंगा नावाची गोष्ट नाहीये, भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसतायत? का दिसतायत ते? या इकडे या सर, या बघा, हात जरा बाजावला ताई, हे जे दिसतंय हा तिरंगा आहे, हा रंग तिरंग्याचा आहे का भाजपचा आहे? नाही, कलरचं काही इथं नाही आहे, कलरचं हे कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर कुणी सुचवला? नाही, प्रत्येक हे जे काही कलरचा असा कुठं काही इश्यू नाही आहे आपल्याला फक्त काय आहे यामध्ये मोदी साहेबांचं जे काय आहे, मोदी साहेबांचा आहे का भारत सरकारचा आहे? भारत सरकार। मग मोदी साहेबांचं म्हणजे काय? आता जे तुम्ही पंतप्रधानाचे, मला सांगा, तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राचे अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीचे आहात? भारत सरकारचे। मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिलेत? त्याचं कारण मला पाहिजे, का लिहिलेले तुम्ही? आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही? बांधील आहे, त्याचा काय विषय नाही। हा, मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे? या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथीनो तुम्हाला? एक झेंडा दिसतोय कुठं? एक तरी झेंडा आहे का? हे काय इथंच नाही, पूर्ण जिल्हाभर आहे। नाही, कुठंही असू दे, माझ्या गावात आलेला आहे। ह्या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे। काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा? गॅसची किंमत 4 वर्षापूर्वी 5 वर्षाची किती रुपये होती? किती रुपये होती? 365 रुपये। आज किती आहे? आज किती आहे सर? तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का? आम्ही तुमच्या 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये केलाय, हे सांगायचं कुणी? सांगा आमच्या गावाला, नाही, सांगा आमच्या गावाला। उज्ज्वल योजना म्हणून आहे, त्या योजना आपल्याला लाभार्थ्यांना ज्यांना जे गॅस वापरता येत नाही, आता पहिलं बरोबर आहे, त्या योजना मिळाल्या पाहिजे, त्यासाठी आबा मला सांगा, 400 रुपयाचा गॅस होता, 400 रुपयाचा गॅस आता 1000 रुपये झाला, आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आल्या ती? घाईला आली महागाई, मग कुठल्या तोंडाने आलेल्या आहेत? की आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे, आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही पुढं। तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तोपर्यंत आमच्या गावातनं रथ हलवायचा नाही। काय गावकऱ्यांनो, जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, 400 रुपयाचा गॅस हे 1000 रुपये करतात, आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं, अशा एवढे गॅस दिलेत, जोपर्यंत हे सामणार नाही। अजून काय केलं तुम्ही म्हटलात? आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये? आपल्याला आता आभा कार्ड म्हणून आहे ते 2 लाखापर्यंत तुम्हाला, त्यामध्ये बरेच जे आजार आहेत ते त्यामध्ये तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत। त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये 5 लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे, त्याचा आता भरपूर दिवस झाले। आता पण ही योजना पुन्हा कुणाची? गव्हर्नमेंट कुणाची? गव्हर्नमेंटची। मग का मोदी सरकार लिहित आहे? जोपर्यंत ते काढत नाही, त्याचं योग्य उत्तर देत नाही, तोपर्यंत ते तर लावायचं नाही। आमच्या गावात नवर पुढे जायचं नाही। त्यांचा फोन होऊन दे, पण जोपर्यंत गावकऱ्यांना पण समजून घ्या, आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातलं हे प्रेझेंटेशन होत असेल, हा खर्च कुणाचा आहे?
या एका स्क्रीनसाठी दिवसाला जवळजवळ 25,000 रुपये खर्च केला जातो. एक गाडी दिवसभर फिरवायची, त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर, त्याच्यासोबत असणारे अधिकारी, यांच्या खर्चाचं काय? हा सगळा खर्च कुणाच्या खिशातला आहे? आमच्या खिशातला आहे. मग आमच्या खिशातनं जर तुम्ही हे जाहिरातबाजी करत असाल, इथं मोदी सरकार लिहिलंय, इथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का? मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावानं खपवायला त्याच्या का बापाची प्रॉपर्टी आहे का? हे समजून घ्यायचं. आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून द्यायचा आहे. त्यांचा फोन लवकर संपू दे. आणि मला सांगा, मी जेवढं काही बोलतोय ते चुकीचं आहे का? 400 रुपयाचा गॅस ह्यो 1000 रुपयाला आम्हाला विकायला लागला आणि सांगायला लागला आम्ही 10 करोड लोकांना उज्ज्वला गॅस दिलं. कशासाठी दिलं? 600 रुपयानं 10 करोड लोकांचं किती रुपये झालं? एवढा पैसा सगळा गेला कुठं? घालवला कुठं? सर या इकडं, या इथं या, पुढे या. तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात. 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करायला निघाले तुमचं सरकार. काय उत्तर द्याल? 20,000 शाळा बंद करायला लागल्यात महाराष्ट्रातली. ज्या शाळा या 10च्या आतल्या पटातल्या आहेत, त्या 20,000 शाळा बंद करायचं चाललंय. तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून? बंद करायला लागले असं कुठं नाही साहेब. नाही कुठं? नाही कुठं? सर काय मी मनाचं सांगायला लावले का? मला काय माहित नाही ऍक्च्युअली तुम्ही काय म्हणताय, कारण अहो सर, 20 पटातल्या आतल्या एकूण 20,000 शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं चालू आहे. कसले अधिकारी आहात तुम्ही? अधिकारी असते नाही, अधिकारी माझ्याकडे हा कार्यक्रम. तुम्ही भाजपचा प्रचार करायला आलाय का? प्रचार नाही मग का लिहिलंय मोदी सरकार? या इकडे या जरा या महाराष्ट्राला लोकांना तुमचं तोंड पण दिसू दे आणि काम पण महाराष्ट्राचं दिसू दे. सरकारचं काम दिसू दे. दिलेलं नाही तुम्ही उत्तर. का लिहिलंय मोदी सरकार? त्यांचा आता ज्या योजना त्यांनी स्वतः तयार केल्या, त्यांनी कुणी बापाची प्रॉपर्टी? त्यांची प्रॉपर्टी. मग का आले मोदी सरकार? महाराष्ट्र सरकार का नाही? भारत सरकार का नाही? किती लोकांना घर मिळाले आमच्या गावातल्या? पक्की घरं. लाभार्थी आहेत त्यांना लाभार्थ्यांना मिळालंच असेल असं काय नाही का? बरेच जर लाभार्थी तुमच्या इथे आहेत त्यांना मिळालेलंच असणार आहे. असं नाही की कुणाला मिळालेलंच नाही. मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय गावानं गाडे नाही. हे काढायचं तरी तुम्ही समोर काढायचं. अधिकारी येतील, भूमिक येतील. बोलवा, अधिकाऱ्यांना बोलून घ्या. किती वेळात येतील तुमचे अधिकारी? आता फोन चालू आहे सर, मला बोलायला दिलं तर मी बोलेन. ठीक आहे, बोला. नाही, मी फोन चालू आहे म्हटलं, बोलवा लावले आपण. चालेल. आज माझ्या गावामध्ये या स्वरूपातला हा रथ आलाय. ज्या रथाचा खर्च माझ्या खिशातल्या, माझ्या गावच्या लोकांच्या खिशातनं जाणार आहे. आबा, हे इंजिन चालू आहे, डिझेल पटा लागलंय, कुणाच्या खिशातला आहे? सरकारच्या नाही, तुझ्या खिशातला आहे. तुझ्या खिशातलं पैसे जायला लागल्यात. हे बंद करा लगेचच. हे जाळायचं नाही सर, हे बंद करा. नाही स्क्रीन डाळायची. म्हणजे कसं काय त्याला तिकडे बंद करा. काय चालू या स्वरूपातनं हा पैसा गोळा केला जातोय, आमच्या खिशातला काढला जातोय आणि भाजपचा प्रचार केला जातोय. मोदी सरकारची हमी म्हणून दाखवलं जात आहे. कसली हमी आहे? 400 रुपयाचा गॅस विकला जातोय 1000 रुपयांना आणि सांगितलं जातंय की आम्ही 10 करोड लोकांच्या पर्यंत गॅस पोहोचवलाय. हे सगळं थांबवलं पाहिजे. ज्या ज्या गावात हा रथ येतोय त्या त्या गावातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. मी जोपर्यंत हे शब्दाचं योग्य उत्तर देत नाहीत तोपर्यंत हा गावातनं माझा रथ सोडणार नाही आहे, एवढे आश्वासन देतोय. ही जर शासनाची योजना असेल तर शासनानं मला विचारावं, का बाबा प्रश्न विचारतोय तू? का चुकतंय आमचं? हे भाजपचा प्रतिनिधी का विचारतोय? हे भाजपचा प्रतिनिधी का प्रश्न विचारतोय मला? का अडवतोय भाजपचा प्रतिनिधी? हा प्रचार सरकारचा आहे का भाजपचा आहे? पण सरकारचा माणूस बोलू दे की. तो भाजपचा माणूस का बोलतोय? तो भाजपचा माणूस का आलाय? अरे भाजपचा माणूस का आलाय? का आलाय भाजपचा माणूस? भाजपचा माणूस अरे मग नागरिक आहे ते बघा की तिकडे कुठल्या गावात आहे, कुठल्या प्रत्येक माणसाला योजना मिळाली काय बघा. माणूस बोलायला लागला कोणाच्या वतीनं. 400 रुपयाचा गॅस 1000 रुपयाचा तुमचा पण केला की नाही?
आणि मग तुला 2000 मिळतात ना कसले 2000 मिळतात? पेन्शन घेतो ना. कोणाला 2000 रुपये? पेन्शन घेतो ना. कोणी बघा, हे लक्षात येऊ नये का? 2000 रुपये निवडणुकीत विचारलं नाही. जोपर्यंत यातलं मोदी सरकार जात नाहीये त्याच्याऐवजी भारत सरकार येत नाही. ही सरकारची हमी भारत सरकारची हमी आहे. ही कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाचं सरकार या देशात कधीच नाही आहे. ही हुकुमशाही चालणार नाही. हे चालणार फक्त भारत सरकार या नावानं जर जाणार असेल तर या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा रथ गावागावात पोचवा. जर हे भारत सरकार झालं तर हे व्यक्तीच्या नावानं होत असेल तर चालणार नाही. त्याच्याविषयी आमच्या पिकाला अनुभव द्या की आम्हाला 2000 पीक काय करायचं आणि याच्यामुळे हे करून टाका. आपल्या विरोधानंतर हे गुंडाळायचं चालू आहे बघा. हे गुंडाळागुंडी सुरू आहे. पण जोपर्यंत माझं एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत ह्याची उत्तरं तुम्ही सक्षमपणे देत नाही तोपर्यंत आमच्या गावातनं जायचं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, उत्तरं द्या, तुमच्या अधिकाऱ्यांना कळवा. तुम्ही सगळं सक्षमपणे आम्हाला सांगितल्यानंतर का बाबा आम्ही इथं मोदी सरकार लिहिलंय याचं काय तुमच्याकडे परिपत्रक काय कारण आहेत, का मोदी सरकार लिहिलं आहे मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माझी विनंती आहे तुम्हाला आमच्या गावात दाखवा परिपत्रक. कारण काय मोदी सरकार दाखवा अहो सरकारी खर्चाने भाजपचा प्रचार करायला काय लागतंय? तुमच्याच हातात सगळ्या सही आहे, तुमच्या हातात कागद आहे. गावाची गावागावात हे सगळे अधिकारी मला असं वाटायला लागलंय की सरकारी पैशाने भाजपचा प्रचार करायला लागले. नाही बघा ते कर्मचारी कर्मचारी योजनेचा प्रचार करायसाठी असतात. कर्मचारी योजनेचा प्रचार करायसाठी असतात. भाजपचा प्रचार करायसाठी नसतात. मोदी सरकारचा प्रचार करायसाठी नसतात. ते भारत सरकारचा प्रचार करायसाठी असतात. त्यांना ते म्हणू शकत नाही. तुम्ही त्या घेऊन दाखवा. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा. महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनात बसलेल्या अधिकाऱ्यांना सांगा की बाबांनो का लिहिलंय आम्ही मोदी सरकार. देशाच्या कुणाला विचार असाल तर विचारा. जायला पाहिजे की सोन्याची शिरुली गावातनं फक्त मोदी सरकार का लिहिलंय याच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेला आणि त्याचं लेखी उत्तर आम्हाला पाहिजे. काय पुढं काय बसा सर, या आमच्या ग्रामपंचायतीच्या आधी आमच्या गावच्या पैशाला चालू आहे. या सर, या. गावागावामध्ये प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये तालुकाभर आणि जिल्हाभर एक रथ फिरतोय. त्या रथामध्ये रथाचं नाव असं लिहिलेलं आहे भारत सरकार हे छोट्या अक्षरामध्ये आणि मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी. अशा स्वरूपातला एक रथ गावोगावामध्ये फिरू लागलाय आणि तो वेगवेगळ्या योजना सांगायचं काम करतो. त्याच्यामध्ये मोठी स्क्रीन लावलेली आहे, मोठा टेम्पो फिरतोय आणि हाच रथ आमच्या गावात सुद्धा आला. आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज त्या रथाला विरोध केलेला आहे. या विरोधात मागचं कारण काय ते सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. या देशात भारत दॅट इज इंडिया असं भारतीय संविधानातलं कलम पहिलं आहे. म्हणजे आमच्या देशाला दोन नावं असतील, एक तर इंडिया असेल किंवा भारत असेल. आणि या देशातलं जे सरकार असेल ते सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं असेल किंवा भारत सरकार असं असेल. म्हणजेच याचाच अर्थ देशभर राबवल्या जाणाऱ्या योजना या त्या सरकारच्या असतील, म्हणजे भारत सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील, महाराष्ट्र शासनाच्या असतील. त्याच्या पलीकडे व्यक्तीच्या नावाची सरकार कशी काय सुरू होऊ शकतात. गावागावामध्ये जो काही रथ पोहोचतोय त्याच्यावर मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी असं लिहिलेलं आहे. हा रथ पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पैसा वापरला जातोय. याचाच अर्थ आपल्या खिशातला पैसा जातो.
आपल्या खिशातला पैसा वापरून जर भाजप आणि तत्सम मोदी नावाच्या व्यक्तीचा प्रचार होत असेल तर आम्ही त्याला विरोध करत आहोत. आमच्या गावातनं हा विरोध आज झाला आणि या सगळ्या लोकांनी काही मोजके प्रश्न सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यातला साधा प्रश्न असा होता की इथं मोदी सरकार असं का लिहिलेलं आहे, भारत सरकार छोट्या अक्षरात आणि मोदी सरकार असं मोठ्या अक्षरात का लिहिलेलं आहे. या प्रश्नांची उत्तरं आलेल्या अधिकाऱ्यांना देता आली नाही. यासोबतच या रथाच्या सोबतीनं आम्ही या रथाचे जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रम थोडा वेळ थांबवला. तर त्यासाठी विरोध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले आणि ते पदाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात की या मुलावर केस टाका, यावर गुन्हा दाखल करा. माझा साधा प्रश्न आहे की गुन्हा दाखल करा ही अधिकार जर त्या अधिकाऱ्यांना असतील तर भाजपचे पदाधिकारी हे कसं काय त्यांना सांगू शकतात. त्यांना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा त्यावेळेला तुम्ही सांगणारे कोण असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला ते म्हटले की तुम्ही आमची गाडी का अडवली. भाजपचे पदाधिकारी आमची गाडी, मग ती भाजपच्या पक्षाची आहे का, पक्षाच्या वतीनं ते कार्यक्रम चालू आहे का? नाही, हा भाजपच्या पक्षाचा प्रचार करण्याचा कार्यक्रम चाललाय पण पैसा सरकारचा वापरला जातोय. आणि ही गोष्ट थांबवण्यासाठी आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज याला विरोध केला आणि हा गावातलं जे काही काम आहे ते चालू राहील. हा रथ, माझी विनंती आहे सरकारला की सरकारी यंत्रणेनं थोडंसं भानावर यावं. नाव वापरताना प्रचार प्रसार करताना भारत सरकारचा करावा, कोणत्याही व्यक्तीचा करू नये. सरकारी पैशावर कुठल्याही नेत्याचा प्रचार प्रसार थांबवावं अशी माझी प्रामाणिक भूमिका आमच्या गावकऱ्यांनी आज या सरकारी यंत्रणेतल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्या संदर्भातला व्हिडिओ आणि आमच्या नावाच्या बाबतची सर्व माहिती आम्ही त्यांना पोहोचवलेली आहे. आमची विनंती आहे सगळ्याच लोकांना की आपण सर्वांनी ज्या ज्या गावांमध्ये हा रथ येईल तर त्यावेळेला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की हे जे काही आहे हा प्रचार नेमका कुणाचा आहे. सरकारचा असेल तर भारत सरकार हे मोठ्या अक्षरात पाहिजे, तिरंगा त्याच्यामध्ये पाहिजे. त्याचा जर शेड बघितला, त्या सगळ्या डिझायनिंगचा शेड बघितला तर भाजपच्या झेंड्याचा शेड दिसतो, भाजपच्या झेंड्यासारखा रंग दिसतो. हे कुठंतरी सरकारी यंत्रणेतून भाजप नावाच्या पक्षाचा प्रचार आणि एका व्यक्तीचा प्रचार करणं थांबवलं गेलं पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही हा विरोध केलेला आहे. आमच्या गावातून हा विरोध झालेला आहे, गावकऱ्यांच्या सोबतीनं हा विरोध झालेला आहे. तुम्हीही सुद्धा तुमच्या गावात ज्यावेळेला असा रथ येईल त्यावेळेला नक्की प्रश्न विचारला गेला पाहिजे. तुमच्या खिशातले पैसे घेऊन भाजपनं प्रचार करू नये. त्यांनी स्वतःचा एखादा रथ तयार करावा, स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर घ्यावं, स्वतःच्या खर्चानं करावं. त्यावेळेला आमचं काहीही दुमत नाही. पण सरकारी यंत्रणेतनं असा खर्च होत असेल, असंच पोचवलं जात असेल तर त्याला सुज्ञ नागरिक म्हणून संविधानिक मार्गानं आपण विरोध केला पाहिजे. ते लोकांच्या सोबत उघडपणे आणलं पाहिजे. यासाठी हा आजचा जो काही सकाळचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल त्याच्यामध्ये पण सगळे अधिकारी प्रश्नांची उत्तरं न देता वरिष्ठांनी आम्हाला सांगितले ते वरिष्ठ नेमके कोण आहेत आणि ते असंविधानिक पद्धतीनं छापणी करतायत सरकारी यंत्रणेमध्ये. म्हणजे आपण तोंडी म्हणू मोदी सरकार, तोंडी म्हणू ठाकरे सरकार, तोंडी म्हणू शिंदे सरकार, पण तुम्ही जाहीररित्या लेखी स्वरूपामध्ये सरकार यंत्रणेमध्ये हा शब्द आणताय तो असंविधानिक आहे. तेवढं म्हणणं पोहोचवण्यासाठी हा आत्ताचा सुद्धा व्हिडिओ आहे. धन्यवाद.